जय श्रीकृष्ण वॉरियर्स. बघा, अश्वमेध 2027 आपलं जे स्ट्रॉंग फाउंडेशन बॅच आहे. तर मग कधी कधी काही जणांना असं वाटतं की फाउंडेशन काय, मी एमपीएससी चे स्पेशल क्लास का नाही लावायचे, मी एमपीएससी ग्रुप बी ग्रुप सी चे स्पेशल क्लास का नाही लावायचे, मी पोलीस भरतीचे स्पेशल क्लास का नाही लावायचे. आता कसं असतं, दोन प्रकार असतात बघा. आपण काय करतो ना, जनरली जेव्हा आपलं एम ठरलेलंच आहे, मला पोलीसच व्हायचंय, काय व्हायचंय, पोलीसच, तर तुम्हाला एक्स्ट्रा क्लास पोलीस भरतीसाठी लावण्याची काही अशी गरज नाही. त्याचं रिझन मी तुम्हाला सांगतो. एक्स्ट्रा क्लास वगैरे काहीच नाही, एक स्ट्रॉंग फाउंडेशन कोर्स करायचा. कारण माणसाकडे सध्या अशा गोष्टी आहेत की जिथे तुम्ही कॉम्पिट पण करू शकत नाही. बाकीच्यांकडे ज्या गोष्टी आहेत त्या गोष्टी तुमच्याकडे नसतात. ठीक आहे, साधी एक थोडंसं एक्झाम्पल देऊ शकतो. आपण हे सगळे मिडल क्लास पेक्षाही खाली आपण शेतकरी या भागात येतो. तर आपण जनरली फॉर एक्झाम्पल 1000-1500 रुपयाचा शूज यूज करतो. काही जणांना 1000 रुपयापर्यंत पण शूज घेता येत नाही. काही जण ब्रँडेड शूज वापरतात. हा झाला पहिला फरक, जस्ट फरक सांगितला मी तुम्हाला. ठीक आहे, आपण जनरल लायब्ररी राहतो 400-500 रुपयाची नॉर्मल. मुले एसी वाली लायब्ररी जॉईन करतात, बरोबर. पण शक्यतो पोलीस भरतीमध्ये हा प्रकार तुम्हाला जास्त दिसणार नाही. कारण पोलीस भरती या एक्झामची तयार करणारी सगळे मुलं मुली कोणत्या लेवलचे असतात, एकदम ग्राउंड लेवलचे. ज्यांचं स्टेटस फॅमिली वगैरे छान असते ते वरच्या एक्झामचा विचार करतात. कोणत्या एक्झाम झाल्या, ग्रुप बी ग्रुप सी. काय आहे सर, आम्हाला काहीच समजून नाही राहिलं. समजून जाईल ग्रुप बी ग्रुप सी कोणत्या एक्झाम आहे काय. माझं म्हणणं हे आहे तुम्हाला सर्वांना की आपण एक्झाम टार्गेट कशी करायची हे तुम्हाला कसं कळणार रे, सिलेबस बघून. काय बघून, सिलेबस, त्याचं पॅटर्न बघून. त्याला प्री एक्झाम असते का, त्याला मेन्स असते का, की एकाच एक्झाम मध्ये आपण सिलेक्ट होणार आहे. बरं, एक्झाम पास झाल्यानंतर ग्राउंड असते की ग्राउंड अगोदर असते नंतर एक्झाम असते. या सगळ्या गोष्टींचा ओव्हरऑल राऊंडर जर तुम्ही विचार केला तरच त्या एक्झामसाठी आपण कॅपेबल होऊ शकतो. फॉर एक्झाम्पल आता बघा, एमपीएससी टॉपची एक्झाम झाली महाराष्ट्रामधली, बरोबर. त्याच्यानंतर पोलीस भरती एकदम ग्राउंड लेवलची का म्हणतो मी, कारण तिच्यात सिलेक्शन खूप सोपं आहे. आता कॅमेरामध्ये जर असं बोललं की सिलेक्शन खूप सोपं आहे तर म्हणतील तुम्ही मारून दाखवा सर. गोष्ट काय आहे, सिलेक्शन खूप सोपं आहे म्हणजे ग्राउंड आणि पेपर डायरेक्ट सिलेक्शन, या पद्धतीनं म्हटलं तुम्हाला सिलेक्शन खूप सोपं आहे. कॉम्पिटिशन खूप सोपी असं म्हटलं का मी, नाही. त्याच्यानंतर तलाठी, ठीक आहे. त्याच्यानंतर सरळ सेवा, नंतर आर्मी नेव्ही एअरफोर्स. हा जो विचार आहे हा विचार करायचा बघा. याच्यामध्ये जो आर्मी आहे, आर्मीचा विचार त्यांनी करायचा ज्यांची हाईट 162 आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर नेव्हीचा विचार ज्यांनी करायचा ज्यांची हाईट 157 आहे, बरोबर ना. किती, 157. आणि एअरफोर्सचा विचार त्यांनी करायचा ज्यांची हाईट 152 आहे. किती, 152. म्हणजे तुमच्यासाठी सर्वात सफिशियंट काय आहे, एअरफोर्स. पण एअरफोर्सचा एक ड्रॉबॅक असा आहे की हा पेपर फक्त 12वी बेस आहे, सायन्स. आणि नॉन टेक्निकल पण चालते त्याच्यामध्ये, पण सायन्स वाल्यांना तो पेपर थोडा इझी जातो 12वी बेस मॅथ फिजिक्स असल्यामुळे. याच्यासाठी आपण स्पेशल नंतर बोलणार, उद्या परवा याच्यावरती व्हिडिओ येईल. सध्या फक्त आपण एमपीएससी महाराष्ट्रामध्ये कोणत्या एक्झाम आहे त्या बघणार आहे. बघा, आपल्या सर्वजण इथं बसलेले, ठीक आहे, सर्वजण बघा इथे बसलेले. आता काय करायचं, तुम्ही सुरुवातीला काय करा, आपल्या ऍपवरती जा, डीएनबी स्पर्धा वॉरियर्स ऍप डाउनलोड करा, बरोबर. त्याच्यानंतर युट्यूबला जा, इन्स्टा तर सर्वजण असतात तुम्हाला माहितच आहे. आणि सगळ्यात मेन टेलिग्राम जॉईन करा. काय जॉईन करा, टेलिग्राम. तुम्हाला सर्व नोटिफिकेशन वगैरे सगळे इथं येऊन जातील. ठीक आहे, पडदा बंद कर एकदा. कळालं तुम्हाला इथपर्यंत, तिला सांगितलं मी, समोर बघा, ही सवय बदला आता. ठीक आहे, कळालं. आता सगळ्यात मेन गोष्ट सांगतो तुम्हाला, इथपर्यंत कळालं ना सर्वांना. ह्या गोष्टी सगळ्या तुम्हाला माहिती पाहिजे. आता याचीच माहिती देण्यासाठी आजचा आपला स्पेशल व्हिडिओ आहे. बघा, महाराष्ट्रामध्ये आपण महाराष्ट्र आहे, महाराष्ट्राचे नागरिक आहे आपण, तर भारताचे आहे का, नक्की ना. हा, भारताचे पण आपण नागरिक आहोत. ठीक आहे. आता जनरली महाराष्ट्रामध्ये ह्या एक्झाम ज्या, बघा एवढ्याच आहे का सर, नाही, पण मॅक्सिमम ह्याच एक्झामची सगळेजण तयारी करतात. मग बाकीच्या काही वेळेवर येतात, जसं की यावर्षी आरटीओचा एक्झाम येणार आहे, एएमयूआय, बरोबर. ती एक्झाम मी याच्यात ऍड केली नाही. पण त्या एक्झामची जसं जसं तुम्ही याच्यामध्ये जासाल, या फील्डच्या डेप्थमध्ये जासाल, तसं तसं तुम्हाला एक्झामच्या सगळ्या माहिती होईल. पण जनरली आपल्याला या एक्झामची तरी माहिती असली पाहिजे. एमपीएससी सगळ्यात पहिली कोणती, एमपीएससी. एमपीएससी मध्ये 3 ग्रुप्स असतात जनरली. राज्यसेवा टॉपची, बरोबर आहे.
तुमच्यापैकी कोणाला DYSP कलेक्टर वगैरे व्हायचं इच्छा असेल, तहसीलदार वगैरे, ठीक आहे. त्याच्यानंतर ग्रुप बी PSI STI, त्याच्यानंतर ग्रुप सी क्लरिकलच्या एक्झाम, मंत्रालयामधले किंवा इतर जे ऑफिसेस असतात त्याच्यामध्ये जे क्लर्क्स असतात त्यांच्या एक्झाम, क्लर्क किंवा या ऑफिसरला मदत करण्यासाठी जे सबऑर्डिनेट्स असतात, खालचे ज्युनियर असतात, त्यांची एक्झाम. समजलं? दुसरी एक्झाम आहे गृह व सुरक्षा. गृह खातं म्हणजे सगळं पोलीस आणि सुरक्षा खात्यासाठी जे एक्झाम असतात त्या. महसूलमध्ये तलाठी, ग्रामसेवक, जिल्हा परिषद. तुमच्या सगळ्यांचं फेवराईट वनरक्षक. का? हे सगळ्यात सोपी एक्झाम वनरक्षक आहे तुम्हाला पास होण्यासाठी. पण त्याचं उलट आहे, त्याचं ग्राउंड अवघड आहे थोडं. 3 किलोमीटर मुलींसाठी आणि मुलांसाठी 5. तांत्रिक ITI, तुमच्यापैकी कोणाचा ITI झालेला असेल त्यांनाही व्हॅल्यू आहे, ठीक आहे. महावितरण वगैरे. त्याच्यानंतर आरोग्य विभाग, खूप जणांचा असतो आरोग्य विभाग. औषध निर्मिता, तंत्रज्ञ, परिचारिका. काही वेळेस तुमच्यापैकी नर्सिंग झालेलं असेल त्यांची पात्रता तिथे येते. काही डॉक्टर की करत असतील, मेडिकल ऑफिसर वगैरे, ते डिटरमाइन करणार जशी जशी ऍड येणार. त्याच्यानंतर न्याय व्यवस्था. आत्ता पेपर झाला हायकोर्टचा, झाला ना? कितवीवरती होता तो? पात्रता किती होती? 7वा वर्ग, बरोबर आहे ना? तुमच्यापैकी सगळेजण 7वा पास झालेला असेल ना? बरं. शिक्षण व नागरी. आता टेट, जे DED वगैरे करत असतील त्यांना माहिती आहे, TET एक्झाम द्यावं लागते आपल्याला, टेट एक्झाम द्यावी लागते. म्हाडा, हे मुंबईसाठी, मुंबई किंवा मोठ्या मोठ्या सिटीजमध्ये म्हाडाचे जे हाऊसेस असतात, आपल्या इकडे घरकुल योजना म्हणतो ना आपण, त्या टाईपमध्ये एक आहे. आणि महानगरपालिका, जिथे जिथे महानगरपालिका आहे तिथे. तर बघा, पहिले काय 2-3 दिवस सगळे एक्झाम समजून घ्या. घरी गेल्यानंतर आपण बघा की आपल्याला कोणती एक्झाम जमू शकते. ही एक्झाम तर तुमच्यापैकी कोणाला जमणार नाही. का सर असं कोण म्हणता? कोणाची डिग्री झालेली आहे का? आहे का झालेली डिग्री? नाही. मग सगळ्यात पहिले याची पात्रता काय आहे? पदवीधर, ग्रॅज्युएशन. तुमच्यापैकी ज्याच्या मनात ही गोष्ट असेलच, मला पोलीस नाही व्हायचं सर, मला वनरक्षक नाही व्हायचं सर, त्यांनी डायरेक्ट अशा एक्झामची तयारी करायची. मनात नाही मला पोलीस व्हायचं नाही, मला वनरक्षक व्हायचं नाही, मला मस्त एक चांगला छान ऑफिस टाईप जॉब पाहिजे. त्याच्यासाठी काय लागेल? ग्रॅज्युएशन. त्याच्यात कोणतं आहे तुमचं बघा, याच्यासाठी एज लिमिट जास्त असते, 19 ते 38. म्हणून मी तुम्हाला नेहमी सांगतो, माझी जी बॅच राहणार आहे स्पर्धा परीक्षा फाउंडेशन, ही तुम्ही ऑल ओव्हर 35 वर्षापर्यंत तुम्हाला काम येणार. कळालं का? कोणत्या वर्षापर्यंत? 35. त्याच्यानंतर एक्झाम द्यायचं असेल देऊ शकता, ठीक आहे. राखीव गट 43 वर्षापर्यंत देऊ शकता एक्झाम, ठीक आहे. आता नीटचा पेपर झाला होता ना? झाला ना? जो फुटला, कॅन्सल झाला. पण जो नीटचा पेपर झाला होता, त्या पेपरमध्ये एक वयस्कर पर्सन होते पेपर द्यायला. बघितले की न्यूज कोणी तुम्ही? 50 वर्षापेक्षा जास्त वय होतं त्यांचं. डॉक्टर बनायची इच्छा होती त्यांची. हां, पुढं. याच्यात असते प्रिलिम. जास्त डीपमध्ये जाणार नाही, फक्त ओळख आहे. तुम्हाला याच्यावरती स्पेशल तुम्हाला व्हिडिओ युट्यूबवर भरपूर आहे. मी फक्त तुम्हाला ओळख देऊन राहिलो. तुम्हाला जर स्पेशल माहिती काढायची तुमच्या प्रकारे तुम्ही काढू शकता. MPSC राज्यसेवा कशी असते. फ्री 200 मार्क्स. त्याच्यात 2 पेपर असतात. सॉरी, एका पेपरला 200, दुसऱ्या पेपरला 200. टोटल किती मार्क्स? 400. CSAT असतं, हा शब्द लक्षात ठेवा, CSAT, ठीक आहे. त्याच्यानंतर मुख्य परीक्षा, डीपमध्ये जाणार नाही आपण. त्याच्यानंतर काय असते? मुलाखत, पेपर पॅटर्न वगैरे हे नंतर बघून घ्यायचं तुम्ही. त्याच्यानंतर दुसरी एक्झाम आहे गट ब PSI. तुम्ही आपल्या गावातला PSI झालं, आपल्या गावातलं हे झालं. ही जी एक्झाम असते ती 2 नंबरची. कोणती? ग्रुप बी. ही एक्झाम 1 नंबरच्या एक्झामपेक्षा थोडीशी लेवल याची काठिण्याची पातळी म्हणतो, हार्डनेस, ती कशी असते? थोडीशी कमी असते. याच्यामध्ये पात्रता पदवीधर म्हणजे डिग्री झालेलीच पाहिजे. याच्यामध्ये पण पात्रता डिग्री. म्हणजे तुम्ही जर बरोबर बघितलं तर MPSC ज्या एक्झाम घेते, ग्रुप ए म्हणजे राज्यसेवा, ग्रुप बी यांच्यासाठी काय पाहिजे? डिग्री पाहिजे. याच्यामध्ये पण एज लिमिट ते नंतर वगैरे हे काही महत्वाचं नाही आपल्याला. मला जे सांगायचं मी त्याच्यावरती येतो. 100 प्रश्न, 100 गुण. प्रिलिम असते 1 तासाची, वेळ असतो 60 मिनिट. किती मिनिट? 60. सेम पॅटर्न दोघांचा सेम आहे, फक्त ही ग्रुप सी ही एक्झामची लेवल या एक्झामपेक्षा थोडीशी कमी असणार. काय असणार? थोडीशी कमी असणार, ठीक आहे. फॉर एक्झाम्पल, आता ज्यांनी माझे लाईव्ह लेक्चर बघितले असेल युट्यूबवरती त्यांच्यासाठी सांगतो. फॉर एक्झाम्पल, या एक्झाम मध्ये तुम्हाला विचारतील की राष्ट्रपतींना पदावरून काढून टाकण्यासाठी जो ठराव असतो तो किती बहुमताने करावा लागतो. समजलं तुम्हाला? याच्यामध्ये तसा प्रश्न येईल. याच्यामध्ये प्रश्न कसा येईल? राष्ट्रपतींना काढून टाकण्यासाठीचा ठराव कोणत्या सभागृहात असतो? प्रश्नाची लेवल थोडीशी कशी झाली? कमी झाली. पण प्रश्न दोन्ही टपच आहे सध्या. त्याच्यासाठी काय लागणार? अभ्यास. समजला? टायपिंग वगैरे लागते याच्यासाठी.
टायपिंग जर कोणाची झालेली नसेल तर करून घ्या. टायपिंगवर भरपूर तुमच्या एक्झाम्स असतात. किती 6 महिने लागतात ना टायपिंगला. ज्यांची झालेली नसेल ते करू शकता. कारण अशी जेव्हा एखादी एक्झाम येईल आपल्या वेळेस अचानक, तेव्हा आपली टायपिंग झालेली पाहिजे. PSI आता इथं फक्त PSI साठी ग्राउंड असतं आणि मुलाखत असते. आता ह्या ज्या एक्झाम आहे सगळ्या, ह्या एक्झाम जेव्हा स्पेशल येईल, कोणासाठी मुलाखत आहे, कोणासाठी ग्राउंड आहे, STI साठी काय असतं, AFC साठी काय असतं, हे आपण वेळेवर बघणार. आता ह्या ज्या 2 एक्झाम आहेत, ज्यांची हाईट भरतच नाही, पोलीस भरती, ग्राउंड, आर्मी, नेव्ही, एअरफोर्स, त्यांनी या 2 एक्झामला टार्गेट करायचं सगळ्यात जास्त. मग सर याचा अभ्यास केला तर याचा अभ्यास ऑटोमॅटिक होऊनच राहिला ना. समजून आलं तुम्हाला? तुम्ही याचा अभ्यास केला म्हणजे याचा अभ्यास काय झाला, ऑटोमॅटिक झालाच तुमचा. PSIला तुम्ही टार्गेट नाही करू शकत, कारण तिथे हाईट लिमिट येऊन जाते तुमची. कारण ती एक फोर्स टाईप एक्झाम आहे ना, पोलीस फोर्समध्ये चालले ना तुम्ही. तिथे तुमची हाईट वगैरे तुम्हाला लक्षात किंवा विचारात घ्यावीच लागेल. 2 एक्झाम झाल्या. त्याच्यानंतर अभियांत्रिकी, तुमच्यापैकी कोणी इंजिनियर नाहीच आहे, त्याच्यामुळे याच्याबद्दल बोलून काही फायदा नाही. सिव्हिल इंजिनिअरिंग डिग्री, बरोबर. पूर्व परीक्षा, मुख्य परीक्षा, मुलाखत वगैरे या गोष्टी असतात. म्हणजे तुम्हाला जनरली दाखवून देऊन राहिलो मी की प्रत्येक गोष्टीवरती तुम्हाला एक्झाम आहे, तुम्ही कोणत्या फील्डमध्ये जा. त्याच्यानंतर सगळ्यात आवडीची तुमची, ज्याच्यासाठी तुमच्यापैकी 90 जण इथे बसलेले, पोलीस भरती. कोणती? पोलीस भरती. पोलीस भरती फक्त 12वी उत्तीर्ण आहे. आता समजलं का सगळ्यात जास्त कॉम्पिटिशन का असते? का असते? 12वी उत्तीर्ण. 12वी उत्तीर्ण म्हणजे काय? 12वी पास झालेले, बरोबर. 12वी पास झालेले, 12वी पास झालेले विद्यार्थी कुठपर्यंत पेपर देऊ शकतात बघा? जवळपास 33 वर्षापर्यंत. तुमचं वय 17-18 आहे, 19व्या वर्षी तुम्ही एक्झाम देऊ शकता. तुम्हाला कॉम्पिटिशन बघा 19 ते 33 किती वर्ष झाले? 19 ते 33 15 वर्ष जवळपास. किती वर्ष? 15 वर्षाच्या मुलींची कॉम्पिटिशन तुम्हाला असते. म्हणून पोलीस भरतीला टफ एक्झाम समजतो आपण. कशी एक्झाम समजतो? टफ. कारण कॉम्पिटिशन आहे. एक्झाम टफ आहे का? नाही. तुमचा ग्राउंड परफॉर्मन्स कसा देता? विषय संपला. मार्क्स जर छान आले तर रिझल्ट येणार. पेपर तर तुम्हाला सॉल्व्ह करायचा आहे. कारागृह शिपाई सेम आहे, पोलीस भरतीचाच पार्ट आहे. हे दोन्ही पोलीस भरतीचाच पार्ट, वेगळं काही नाही. SRPF पण त्याचाच पार्ट आहे, सर्व माहिती तुम्हाला जवळपास. राज्य उत्पादक शुल्क हे जे असतं याच्यासाठी एक जवानची एक असते, याची अट जी आहे ती 10वी उत्तीर्ण आहे. याच्या एक्झाम सेपरेट होतात, त्या येऊन जातील तुम्हाला. विषय अंकगणित, बुद्धिमत्ता, मराठी, GK. त्याच्यानंतर TCS IBPS पॅटर्न, याच्यासाठी तुम्हाला पदवीधर आणि एक अट टाकलेली त्यांनी MSCIT. कोणाची झालेली नाही तुमच्यापैकी, हातवरती करा. MSCIT करून घ्या. ज्यांना तलाठीचा पेपर द्यायचा आहे त्यांना MSCIT ची अट आहे. समजलं? आणि तिथे पदवी लागणार. डिग्री होईपर्यंत तुमची MSCIT झालेली पाहिजे. याच्यात पण मराठी, इंग्रजी, GK, गणित, बुद्धिमत्ता. त्याच्यानंतर ग्रामसेवक, सर्वांना माहिती आहे ग्रामसभा वगैरे झाल्यानंतर ग्रामसेवक असतात. 60% सह 12वी उत्तीर्ण किंवा कृषी पदविका पदवी, दोन्हीपैकी एक चालतं. CBT म्हणजे कम्प्युटर बेस्ड टेस्ट. CBT जेव्हा प्रश्न येईल तुमच्या समोर तिथं लक्षात ठेवायचं कम्प्युटर बेस्ड टेस्ट म्हणजे सरळ सरळ कोणती एक्झाम? ऑनलाईन एक्झाम. कशी एक्झाम? ऑनलाईन. ठीक आहे. त्याच्यानंतर जिल्हा परिषद, आता मागच्या वर्षी जागा भरलेल्या जिल्हा परिषदमध्ये. ह्या पॅटर्न वगैरे ते जशी एक्झाम येईल तशा पॅटर्न आपण नंतर बघणारच आहे. सध्या फक्त ओळख आहे की एवढ्या एवढ्या एक्झाम आहे इकडे महाराष्ट्रामध्ये. वन विभाग तुमच्या आवडीची, फॉरेस्ट गार्ड, वनरक्षक, सगळं सोपी का वाटते? कारण याच्यात बघा 12वी उत्तीर्ण कोणत्या शाखेत नसू द्या, ही एक्झाम सर्वात जास्त सोपी आणि सर्व मुलं याची तयारी का करतात माहिती तुम्हाला? का करत असतील? कारण याच्यात काय नाही पहा, याच्यात काय काय बघा, मराठी आहे, इंग्रजी आहे, पर्यावरण आहे, बुद्धिमत्ता आहे. काय मिसिंग आहे रे? गणित. काय मिसिंग आहे? गणित. ज्याच्यात मॅथ नाही तिथे कॉम्पिटिशन सगळ्यात जास्त, कारण आपल्या महाराष्ट्र मुलांचं मॅथ्स खूप स्ट्रॉंग असतं. बरोबर आहे? 17चा पाढा येतो ना तुला? बर, समजला. म्हणून म्हणून लक्षात ठेवा, या एक्झामला सर्वात जास्त टार्गेट करण्याचं मुलांचं तेच रिझन असतं, गणिताचा अभ्यास करायची गरज नाही. पण एक दुसरा विषय वाढला ना, इंग्रजी. म्हणजे काय 10वा गेला आणि 13वा आला, अशी गोष्ट झाली ती. समजलं? मैदानी चाचणी 80 गुण, पुरुषांसाठी 5 किलोमीटर आणि महिलांसाठी 3 किलोमीटर तुम्ही रनिंग मारली पाहिजे. 3 किलोमीटर किती मिनिटामध्ये? 12. बरोबर ना? आणि मुलांसाठी बहुतेक 17 मिनिटे काहीतरी. त्याच्यानंतर वन सर्वेक्षक असते एक, सिक्युरिटी, सॉरी, सर्वेवर ITI पाहिजे त्याला.
सर्व्हेअर ट्रेड नावाचा एक IIT मध्ये एक ट्रेड आहे सर्व्हेअर नावाचा, त्याच्यामधून तुम्हाला या एक्झामसाठी अप्लाय करता येतं. ठीक आहे. त्याच्यानंतर ज्यांचा IIT झालेला आहे, तुमच्यापैकी कोणाचं झालेलं आहे का? नाही. ज्यांचं झालेलं असेल त्यांना हे दाखवून द्या. महावितरणने रेल्वेमध्ये RRBच्या ALPच्या आत्ता जागा आलेल्या आहे, असिस्टंट लोको पायलट म्हणून. रेल्वेचा ड्रायव्हर माहित नाही कसं असतं ते, पण रेल्वेचा ड्रायव्हर समजलं. ALP कशी चालवतो रेल्वे आपण अशी. त्याच्यानंतर जलसंपदा विभाग, जे आपल्याकडे सर आले होते शिकवायला आपल्याला मराठी, आठवते? ते सर या विभागामध्ये PWD जलसंपदा विभाग. एकूण गुण 200, मराठी इंग्रजी GK बुद्धिमत्ता. ठीक आहे. त्याच्यानंतर शिल्प निदेशक, इन्स्ट्रक्टर, डिप्लोमा डिग्री. आता ह्या ज्या सगळ्या रिक्वायरमेंट आहे, या सगळ्या रिक्वायरमेंट आपल्याला प्रत्येक डिपार्टमेंटमध्ये पोस्ट वॅकंट असतात, तिथे त्यानुसार वॅकन्सी काढल्या जाते. वॅकन्सी काढल्यानंतर आपल्याला त्या एक्झामची थोडीफार माहिती पाहिजे, म्हणून तुम्हाला मी गोष्टी आणल्या. त्याच्यानंतर सार्वजनिक आरोग्य विभाग, वैद्यकीय आणि प्रशासकीय पदे, तांत्रिक पदे, त्याच्यामध्ये फार्मसिस्ट, औषध निर्मिता वगैरे. तुम्ही मेडिकलवर बघितलं असेल, कधी कधी ऑफिसर येतात, भेटी देतात ना मेडिकलमध्ये, बरोबर आहे, एक्सपायर माल विकून राहिले का नाही चांगल्या प्रकारे बघायला, ते इथले ऑफिसर. त्याच्यानंतर गट ड सगळ्यात जास्त भरणारा ग्रुप D, सगळ्यात जास्त अभ्यास याचाच करणार. का? 10वी उत्तीर्ण, पात्रता जास्त गरज नाही. मराठी, इंग्रजी, गणित, बुद्धिमत्ता GK खूप सोपं. पोलीस भरती पेक्षाही लेवलचं कमी, थोडं त्याच्यापेक्षा लेवल याची थोडी कमी असते. समजलं? ह्या झाल्या तुमच्या एक्झाम. त्याच्यानंतर न्याय व्यवस्था 7वी उत्तीर्ण आता झाले तुम्ही, शिपाई हमाल झाले असेल काही तुमच्यापैकी. ठीक आहे. लिपिक पदवीधर लागते, त्याला काय लागते? पदवीधर. आणि लघुलेखक पदवीधर, म्हणजे जे कोर्ट कचेरीमध्ये जे असतात लिपिक वगैरे कोणत्याही गोष्टी करण्यासाठी या एक्झाम असतात. हे तुम्ही बघितलं. आता PDF तुम्हाला मिळून जाईल आपल्या टेलिग्रामला जॉईन करा, सगळ्या गोष्टी तुम्हाला तिथे मिळते. त्याच्यानंतर शिक्षक भरती आणि शहरामध्ये या गोष्टी असतात. आता तुम्ही सिडको बघितलं ना, संभाजीनगरला सिडकोचे डेव्हलपमेंट, त्याचं जे प्लॅनिंग वगैरे, याच्यासाठी ऑफिसर काम चांगलं चालू आहे का कोणत्या गोष्टीसाठी, या सगळ्या BMC. आता मुंबईचे PMC पुण्याचं आहे, महानगरपालिका ही मुंबईची, ही पुण्याची. सिडको कुठलं आहे? संभाजीनगर, नाशिकला पण आहे. त्याच्यानंतर माडा हे मुंबईला आहे. या सगळ्यांचे जे ऑफिशियल पद असतात, ज्याचा पगार महाराष्ट्र सरकार देते. ठीक आहे. त्याच्यानंतर हे तुम्ही एकदा एक ब्लू प्रिंट, 7वीवर कोणत्या एक्झाम आहे, 10वीवरती IIT वरती कोणत्या आहे, त्याच्यानंतर 12वी आणि पदवीधर. ठीक आहे. आता या एक्झाम मध्ये आपण ह्या ज्या गोष्टी बघितल्या सगळ्या, आता याच्यात एक गोष्ट सांगतो, जी गोष्ट तुम्हाला कोणताच कोचिंग क्लास किंवा कोणतेच क्लासेस तुम्हाला त्याची रियालिटी दाखवणार नाही, कारण क्लास बंद पडतील. काय होते? क्लास बंद पडतील. माझं काम आहे तुम्हाला टू द रियालिटी बोलणं. ह्या ज्या काही सगळ्या एक्झाम बघितल्या आपण, याच्यात सक्सेस रेट माहिती का तुम्हाला? 0.0001 असा पकडू शकता तुम्ही. त्याच्यापेक्षा पुढे जाईल वेळ पडली तर. सक्सेस रेट खूप कमी आहे. सक्सेस रेट म्हणजे काय? पर्सेंटेज म्हणजे काय? ही बॅग आहे माझ्याकडे. काय आहे? ही बॅग. याच्यात मी समजा 100 चॉकलेट ठेवले. किती चॉकलेट ठेवले? 100. मी जर याच्यात असा हात घातला, ठीक आहे, याचं एक्झाम्पल देऊन राहिलो तुम्हाला. मी जर याच्यात असा हात घातला तर माझ्या हाताला चॉकलेट नाही लागणार, एखादा कण लागेल चॉकलेटचा. सक्सेस रेट म्हणजे एक चॉकलेट पण नाही. काय मिळून राहिलं बघ? छोटासा कण त्याचा. म्हणून स्पर्धा परीक्षा सर्वात अवघड समजली जाते. ही रियालिटी लक्षात ठेवा. म्हणून तुम्हाला आताही सांगतो, तुम्हाला जर या क्षेत्रात यायचं असेल तर ही पॉसिबिलिटी समजून घ्या. ही पॉसिबिलिटी म्हणजे सरळ सरळ तुम्ही एक गोष्ट समजून घ्यायची, 10,000 पैकी 1. एवढं काही एक्झामसाठी खूप मोठं आहे, काही एक्झामसाठी कमी असेल, पण जनरली माझं तुम्हाला म्हणणं आहे, तुम्हाला 10,000 मधून टॉपचं आहे. तुम्हाला 9,999 जणांना मागे टाकणे. ठीक आहे. एक शून्य जरी कमी केलं तरी किती जणांना मागे टाकणे? 999. त्या 999 जणांपेक्षा तुमचं ग्राउंड स्ट्रॉंग पाहिजे, तुमचा गोळा आउट ऑफ गेला पाहिजे, तुमच्या मॅथच्या कन्सेप्ट स्ट्रॉंग पाहिजे, तुमचं GK स्ट्रॉंग पाहिजे, तरच तुम्ही स्पर्धा परीक्षेमध्ये तुमच्या अंगावर गुलाल पडू शकतो. नाही तर काय पडेल तुम्हीच पहा. समजलं का? रियालिटी कळाली? समजलं सर्वांना? एक्झाम तुम्हाला दाखवून दिल्या, मी रियालिटी सांगितली. साधी गोष्ट आहे. ह्या गोष्टीची जाणीव तुम्हाला ऑलरेडी आहे, पण तुम्ही त्या गोष्टीनुसार कार्य करत नाही. जशी जशी एक्झामची लेवल वाढत जाईल, हा आकडा वाढत जाईल. तुम्ही पोलीस भरती जर म्हटलं तर 1000 पैकी 1. तुम्ही जर वरच्या एक्झामला गेले तर तो आकडा 1500 होईल. 1500 पैकी 1.
तुम्ही जेवढी चांगली एक्झाम शोधसाल, तुम्ही जर एमपीएससी शोधली तर 10,000 पैकी एक होईल, आणि तुम्ही जर युपीएससी शोधली 1,00,000 पैकी एक होईल. 99,999 मुलांना तुम्हाला मागं पाडणं आहे. काय पाडणं आहे? मागं. समजलं? रियालिटी समजून घ्या एक्झामची. तुम्हाला कॉम्पिटिशन, तुमची कॉम्पिटिशन तुम्हीच आहे, बाकी आहे का कोणी? नाही. कळालंय सगळं? आता आपलं पॅटर्न कसं असणार? बघा, आपला पॅटर्न कसा असणार? आता तुम्ही जर प्रत्येक एक्झाम बघितली, प्रत्येक एक्झाम मध्ये तुम्हाला सब्जेक्ट कोणता दिसेल? जीके आणि जीएस. आपण पार्ट करूया, ठीक आहे. त्याच्यानंतर दुसरा पार्ट दिसेल तुम्हाला लँग्वेज. काय स्पेलिंग चुकलं का रे? माहिती आहे तुम्हाला लँग्वेजचं स्पेलिंग? फ्युचरचं फुटुरे, नेचरचं नटुरे. बर, तशी लँग्वेज नका ठेवू. लँग्वेज कोणती? मराठी. आणि दुसरी कोणती असते जनरली? इंग्लिश. आणि तिसरा पार्ट, थर्ड पार्ट कोणता आहे सांगा? मॅथ आणि रिझनिंग, गणित बुद्धिमत्ता. जीके जीएस, मराठी, इंग्लिश, मॅथ, रिझनिंग. आणि चौथा पार्ट हा एक्झाम स्पेसिफिक टाकतो. एक्झाम स्पेसिफिक, जसं की पीएसआयची एक्झाम असेल तर तुम्हाला ते कोड लक्षात ठेवावं लागतील. इंडियन पेनल्टी कोड, आयपीसी धारा वगैरे म्हणता ना, धारा 144 म्हणता ना हिंदीत. माझी हिंदी थोडी चांगली. एक्झाम स्पेसिफिक. सिव्हिल इंजिनियर असला तिथं कोणता सिलेबस येईल? मराठीचा येईल का? कोणता येईल? इंजिनिअरिंगचा. आरोग्य विभाग असला कोणते क्वेश्चन येतील? बायोलॉजीचे, हेल्थ रिलेटेड, ह्युमन रिलेटेड. समजलं ना तुम्हाला? म्हणून एक्झाम स्पेसिफिक टॉपिक टाकला चौथा. पण जनरली सर्वात पहिलं टार्गेट तुमचं अभ्यास करताना, सगळ्यात पहिलं टार्गेट तुम्ही करा माझ्या मते मराठीला. कोणाला? मराठी. मदर टंग आहे, मातृभाषा आहे. आपली मातृभाषा आपली स्ट्रॉंग असलीच पाहिजे. आपल्याला सगळे त्याचं व्याकरण वगैरे, म्हणी वगैरे सगळ्या गोष्टी, शुद्ध अशुद्ध शब्द, समास वगैरे तुम्ही 10वी पर्यंत सगळं काही शिकलेलं आहे. शिकलेलं आहे ना, सर्व गोष्टी तुमच्या नजरेखालून गेलेल्या आहे. त्याला स्ट्रॉंग बनवायचं. समजलं? पहिली गोष्ट. दुसरा सब्जेक्ट जो की ओव्हरऑल तुम्हाला कुठेही जा शिदोरी म्हणून, जीके जीएस. कोणता? जीके जीएस. त्याच्यामध्ये काय राहणार? पॉलिटी. सगळ्यात पहिले टार्गेट करायचं पॉलिटी. तर पॉलिटी म्हणजेच काय? राज्य घटना, राज्यशास्त्र. यालाच टार्गेट काय करायचं? सरळ सरळ जसेच्या तसे एक्झॅक्ट क्वेश्चन असतात, क्वेश्चन चेंज होत नाही. दुसरा सब्जेक्ट टार्गेट करा भूगोल. कोणता? भूगोल. भूगोलमध्ये पण क्वेश्चन चेंज होत नाही, जास्त डीप मध्ये जाण्याची गरज नसते. आणि याच्यानंतर इतिहासवर या. तुम्ही पहिले जर इतिहास घेतला तर तुमचा हास होऊन जाईल, इति बाजूला राहील. काय होईल? इति बाजूला राहील आणि काय होईल? फक्त हास. कारण इतिहास असा सब्जेक्ट आहे ज्याचा क्वेश्चन कुठून येईल कोणीच सांगू शकत नाही, कोणतेच कोचिंगवाले सांगू शकत नाही. याच्यात तरी सांगू शकतील पॉलिटीमध्ये, जिओग्राफीमध्ये सांगतील, इतिहासामध्ये प्रश्न कुठून येईल काही सांगू शकत नाही. याला तिसरा ठेवा, तिसऱ्या लेवलला. ठीक आहे. आणि याच्या सोबत अभ्यास करायचा तुम्ही जीकेचा. जीके वेगळे आहे, हे जीएस आहे. हे काय आहे? जीएस. हे काय आहे? जीएस. याच्यासोबत जीके म्हणजे काय? भारतात किती राज्य आहे? किती केंद्रशासित प्रदेश आहे? भारताची राजधानी काय आहे? दिल्ली नाही, न्यू दिल्ली. काय राजधानी? न्यू दिल्ली. केंद्रशासित प्रदेश किती आहे? बरोबर. त्याच्यानंतर नॅशनल पार्क, धरणं, नद्या, स्टॅटिक जीके मध्ये येऊन जाते. नवीन पंतप्रधान नेमणूक झालेले, नवीन राज्यपाल, नवीन राष्ट्रपती, कोणत्या नवीन राज्यामध्ये न्यायाधीश आले, सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश, राज्यपाल वगैरे, मुख्यमंत्री तामिळनाडू वगैरे, ज्या काही गोष्टी न्यूजमध्ये लेटेस्ट अपॉइंटमेंट आहे गव्हर्नमेंट पोझिशनच्या हायेस्ट लेवलच्या, जीके मध्ये येतील त्या गोष्टी. समजलं? आता आयपीएल चालू आहे, काल कोणती टीम जिंकली? रॉयल चॅलेंजर्स बेंगलुरू. ते पण प्रश्न याच्यात येतात, असं नका समजू. म्हणजे तुम्हाला जीके ला महत्व द्यावं लागेल. म्हणजे मला जे सांगायचे ते समजून घ्या.
हा सब्जेक्ट रेग्युलर तुम्हाला करावा लागेल. हा सब्जेक्ट म्हणजे तुमच्यासाठी काय आहे? पाणी आहे. काय आहे? पाणी पिल्याशिवाय जिवंत राहू शकता का? बाकी नाही खाल्लं तरी जिवंत राहू शकता. हा सब्जेक्ट हे जर आलं नाही तर स्पर्धा परीक्षेच्या क्षेत्रात येऊ नका. तुम्ही दुसरं क्षेत्र निवडू शकता. भरपूर क्षेत्र आहे. कोंबडी पालन आहे, बकरी पालन आहे, म्हैस पालन आहे, रेडा पालन आहे. बरोबर आहे? भरपूर क्षेत्र आहे. पण स्पर्धा परीक्षेच्या क्षेत्रात येऊ नका. पहिली गोष्ट क्लिअर. दुसरं टार्गेट काय असलं पाहिजे? मराठी. मराठीचा रेग्युलर अभ्यास करण्याची गरज नाही. कारण मराठी आपली मातृभाषा आहे. एकदा जर आपल्याला मराठीवर कमांड आली ना, तर त्याचा रेग्युलर अभ्यास करण्याची गरज नाही. याच्यावर कमांडच येऊ शकत नाही. हे सब्जेक्ट असे याच्यावर आपली कमांड येऊ शकत नाही. तुम्हाला जर याच्यावर कमांड आणायची असेल तर तुमच्या लाईफचे 2 ते 3 वर्ष द्यावे लागतील. मग तुम्ही सांगू शकता डायरेक्ट. तुम्ही मलाही खाली बसू शकता. तुम्ही बसा सर मी शिकवतो. समजलं? 2 गोष्टी कळाल्या. हा रेग्युलर सब्जेक्ट आहे तुमचा अभ्यासाचा. डेली याचा अभ्यास झालाच पाहिजे. दुसरं मराठी. इंग्लिश एक्झाम स्पेसिफिक ठेवा. एक्झाम स्पेसिफिक ठेवा. इंग्लिशसाठी एक सर्वात बेस्ट रिझल्ट देणारं किंवा देणारी प्रोसेस आहे. डेली 15 मिनिट रीडिंग. ज्यांच्याकडे टाइम जास्त आहे अर्धा तास रीडिंग करा. इंग्लिशचे क्वेश्चन तुम्हाला काहीच वाटणार नाही. समजलं सर्वांना? आणि हा माझ्यावरती सोडा. याच्यामध्ये मी तुम्हाला एक्सपर्ट बनवतो डायरेक्ट. काय बनवतो? एक्सपर्ट. माझ्या कन्सेप्ट नुसार मी तुमच्या कन्सेप्ट क्लिअर करून देईल. त्याला जर तुम्ही रेग्युलरली फॉलो केलं तर हा टर्निंग पॉईंट होईल तुमच्या लाईफचा. मॅथ आणि रिझनिंग. जिथे पब्लिकला खूप कठीण वाटतात त्या गोष्टी तुम्ही सेकंदामध्ये उत्तर काढू शकाल कन्सेप्टवर. समजलं? आता तुम्ही जर जनरली बघितलं तर हे 2 सब्जेक्ट प्रत्येक एक्झामला आहे ना? मराठी महाराष्ट्राच्या एक्झामसाठी, इंग्लिश सेंट्रल गव्हर्नमेंटच्या एक्झामसाठी. कळालं? पण मेन कुठे उंडाला पार्ट आपला हे सब्जेक्ट स्ट्रॉंग असणे. मग या सब्जेक्टसाठी तुम्ही काय करता? बाजारातून एक पुस्तक आणता एवढं मोठं, सल्ला वाचणं, ठोकळा, एखादं काही गोष्टी. तसा सिलेबसचा अभ्यास होणार नाही. प्रॉपर शिकून घ्या. याच्यासाठी युट्यूबवर आपल्या सिरीज पडलेला आहे का नाही? प्रॉपर पडलेलं आहे. अँड्रॉइड ॲपवर त्याच्या टेस्ट आहे. सिलेबस बघा. तो टॉपिक वाचा, त्याची टेस्ट सोडून पहा. तुमचा कॉन्फिडन्स वाढला तर तुम्हाला सगळ्या गोष्टी येतील. ठीक आहे? भरपूर साऱ्या काही गोष्टी बोलायला हे तुम्हाला जस्ट दाखवून दिलं मी. आपलं प्लॅनिंग वगैरे काय असणार, कशी प्रोसिजर असणार ते तुम्हाला मी सांगतो. ठीक आहे? कळालं सर्वांना? अजून काही प्रॉब्लेम असेल तर सांगा. आहे का? विचारा, प्रश्न विचारा तुमचे. हे फक्त एक जनरल इंट्रोडक्शन क्लास होता आपला. काही नाही ना? कळालं का सर्वांना? पण अजून एक सांगतो. तुम्ही दुसरं कोणतरी क्षेत्र निवडू शकता. कधी? एक गोष्ट लक्षात असली पाहिजे. भिंतीवरती लिहा, जिथं चिटकवायचं तिथं चिटकू शकता. 1000 पैकी 999 जणांना मागं मी पाडू शकतो का? पाडू शकते का? माझी लायकी दाखवू शकते का? तरच या क्षेत्रात या. हा लायकी शब्द मी तर पॉझिटिव्ह वेनं घेतला. त्याला निगेटिव्ह नका बनवू. ठीक आहे? कळालं ना? नाही तर कॉकरोच जनता पार्टी तयार होते डायरेक्ट. काय तयार होते? कॉकरोच जनता पार्टी. माहिती आहे ना? पॉझिटिव्ह वेनं घ्या शब्द. 999 जणांना जर तुम्ही मागे पाडू शकत असेल, तुम्हाला असं वाटत असेल की 999 जणांपेक्षा मी एक्सलन्स आहे, मी एक्स्ट्रा ऑर्डिनरी वागू शकते, दाखवू शकतो सगळ्या गोष्टी, तरच स्पर्धा परीक्षेच्या क्षेत्रात या. नाही तर दुसरे क्षेत्र भरपूर खुले आहे तुमच्यासाठी. बरोबर ना? काही प्रॉब्लेम? ठीक आहे? जय श्रीकृष्ण.